सर्वांना नमस्कार. गेली बऱ्याच दिवसापासून आपण MDM पोषण आहारच्या ॲपवर आपण ऑनलाईन उपस्थिती नोंदवू शकत नव्हतो. स्क्रीन पांढरी दिसत होती. ऑनलाईन गेलं तर आपल्या टॅब फ्रीज झालेल्या होत्या. अशा विविध समस्यामुळं आपण आपल्या पोषण आहार ॲप चालवू शकत नव्हतो. पोषण आहारची दैनंदिन उपस्थिती भरू शकत नव्हतो. परंतु शासनानं आता सध्या आपल्याला एक नवीन डाउनलोड करण्यासाठी ॲपची सुविधा दिलेली आहे. एक नवीन ॲप डाउनलोड करायचं आहे. यामध्ये आपण तालुका स्तरावरून चेंज डिव्हाइस करण्याची आपल्याला गरज नाही. आता नवीन ॲप घेतलं तर यामध्ये चेंज डिव्हाइस करायची गरज नाही. जे ॲप डाउनलोड केल्यानंतर युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर ते आपोआपच चालायला सुरुवात होतं. अशा प्रकारचं हे ॲप आहे. चला तर मग बघूया नवीन ॲप कशा प्रकारे डाउनलोड करायचं. चेंज डिव्हाइसची गरज नाही असं असलेलं हे ॲप आहे, ते कशा प्रकारे आपण डाउनलोड करायचं ते बघूया. सर्वप्रथम आपण क्रोमवर जाऊया. क्रोमवर गेल्यानंतर आपल्या जी वेबसाईट आहे education.maharashtra.gov.in ही आपण वेबसाईट नाव टाकूया. education.maharashtra.gov.in इथं आलेली आहे. ती आपण वेबसाईट टाकल्यानंतर या ठिकाणी हा इंटरफेस येतो. शासनाच्या एकूण सरळ पोर्टलवरील या 9 टॅब आहेत. या 9 टॅबमधील आडव्या रांगेतील PM पोषण ही जी टॅब आहे त्याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. या इंटरफेसमध्येच या ठिकाणी डाउनलोड अशा प्रकारची एक सुविधा दिलेली आहे. या डाउनलोड टच केल्यानंतर दुसरी टॅब 2 टॅब आहेत. त्यामध्ये दुसरी टॅब आहे डाउनलोड PM पोषण ॲप. या टॅबला टच केल्यानंतर एक सूचना येते की पूर्वीचं जे ॲप आहे ते आपलं ॲप अनइन्स्टॉल करा आणि नंतरच हे नवीन व्हर्जनचं ॲप आपण डाउनलोड करू शकतो. म्हणजेच आपण आपल्या ॲप ही सर्व प्रोसिजर करण्यापूर्वी आपल्याकडं असलेलं जे जुनं ॲप आहे ते ॲप आपण अनइन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतरच नवीन हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ओके म्हणूया. ओके म्हटल्यानंतर ॲप डाउनलोड करा सांगतंय. मी पूर्वी एकदा केलेलं असल्यामुळे डाउनलोड अगेन आलं आहे. पण तुम्ही नवीन पहिल्यांदा करत असाल तर या ठिकाणी डाउनलोड येईल. डाउनलोड करायला सुरुवात केली झाली. या ठिकाणी स्क्रीनवरही दिसेल किंवा जे मोबाईलचं डाउनलोड सुविधा आहे, डाउनलोड सुविधेमध्ये सुद्धा तुमचं हे ॲप डाउनलोड होताना दिसेल तुमचं. या ठिकाणी बघा APK फाईल आपल्याला दाखवत आहे. माझ्याकडे पूर्वी एक डाउनलोड झालेली APK फाईल आहे. मी त्याला टच करतोय. आता हे डाउनलोड व्हायला वेळ लागेल आणि इथं टच केल्यानंतर इन्स्टॉल म्हणून आलेलं आहे. इन्स्टॉल करतोय. ओपन करतो. ओपन केल्यानंतर स्कॅन होत आहे. ओपन करूया. आता ह्या ॲपमध्ये सरळ पोर्टलला जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे तोच मोबाईल नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी लागेल. सर्वप्रथम आधी युडायस नंबर टाकतो मी. त्यानंतर माझा जो रजिस्टर्ड नंबर आहे मोबाईल नंबर तो त्याला टाकत आहे आणि खाली रजिस्टर म्हणून जो टॅब आहे रजिस्टर तिथं टच केलं. OTP सेंड ऑन युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर. आता त्या ठिकाणी मला OTP येईल. जो OTP मला इंटर OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP आलेला आहे. कन्फर्म OTP म्हणतो. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल.
आता मी या ठिकाणी पृष्ठ आलेलं आहे. त्यामध्ये रोजची हजेरी, स्टॉक आवक, वापरकर्ता मार्गदर्शक जे पूर्वीचेच टॅब आहेत त्या आहेत. आता जो रोजची हजेरी आहे त्यामध्ये टॅप केल्यानंतर बघा आजची सुविधा भरण्यासाठी या ठिकाणी आली आहे. कुठल्याही प्रकारची पांढरी स्क्रीन आता या ठिकाणी झालेली दिसत नाही. पूर्वीसारखी आता आपल्याला या ठिकाणी माहिती भरता येऊ शकते. धन्यवाद. अशा प्रकारे तुम्ही आपला नवीन तुम्ही सुद्धा नवीन ॲप डाउनलोड करावं. तत्पूर्वी तुम्ही अनइन्स्टॉल करून घ्यावं जुनं ॲप आणि नंतरच नवीन ॲप इन्स्टॉल करावं. धन्यवाद.